सर्वांना जय शिवराय, जय छावा. मी काल परवा एक व्हिडिओ तयार केलेला होता की ज्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचं बोललेलं होतं की मराठा आरक्षणासाठी अनेक लोकांनी याच्यामध्ये प्रयत्नही केलेत, अनेक संघटनांनी प्रयत्न केलेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना याच्यामध्ये काम करतात. परंतु त्याचबरोबर ज्या काही संघटनेला संपूर्णपणे सरसकट मराठा समाज कुणबीमध्ये यावा हे सुद्धा वाटत नव्हतं, ही सत्यता सुद्धा मी काही त्याच्यामध्ये सांगितली होती आणि ती सत्य आहे, ती सांगणारच आहे. कारण त्यांचे मला फोन आले परत. त्यांनी मला विचारलं की बाबा आम्ही सुद्धा काम करतो, आम्हाला याबद्दल काय बोलायचं. मी त्यांना हेच सांगितलं की तुम्हाला जर माहिती आहे की काही लोकांनी मला विचारलं काल फोन करून, त्याला मी सांगितलं तुम्ही 14 डिसेंबर 1999च्या बैठकीला होतात. त्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या बैठकीमध्ये काय झालं, कोणी विरोध केला, कुठल्या जिल्ह्याचे लोक होते, कुठल्या तालुक्याचे लोक होते, हे त्या मुंबई आणि पुण्यावाल्यांनी मला कबूल केलं. हो सर, त्या विरोधातले लोक होते. मग मला सांगा, विदर्भातले लोक स्वतः कुणबी आहेत, खानदेशमधले स्वतः कुणबी आहेत, काही पश्चिम महाराष्ट्रातले कुणबी आहेत. मग हे जर सगळे एखाद्या संघटनेमध्ये काम करत असतील आणि संघटनेमध्ये काम करून जर तिथे येऊन जर सांगत असतील यांना कुणब्यामध्ये येऊ देऊ नका, कुणब्यामध्ये आल्यानंतर काय होईल. आजही काही लोक बोलत आहेत सरसकट सगळे मराठी जर कुणब्यामध्ये आले तर काय होईल. अरे याच्यासाठी काय करायचं, तुम्ही काय केलं. मला हे म्हणायचं की 1990ला मी असं बोललो होतो की 1990ला कोणी काम केलं त्यांनी एखादा पुरावा दाखवावा. जर 1990ला त्यांनी जर मराठा आणि कुणबी एक आहेत अशा प्रकारची मागणी जर केलेली असेल तर मग ती काय 1994ला बदलली नाही त्यांनी. 23 मार्च 1994चा जी आर काढताना त्याला विरोध का केला नाही. तेव्हा करायला पाहिजे होता विरोध, तो विरोध केलेला नाही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मनोज जरांगे पाटलांच्या बाजूला बसणारे काही अभ्यासक आहेत, ते त्यांना चुकीचं गाईड करतात, त्यांना अभ्यास नाही. मला असं विचारायचं की त्या अभ्यासकाला तो बोलला, जो अभ्यासक, तुझा पैदा झालेला जन्म तुझा आत्ताचा आहे, तुझ्या नेत्याला विचार 1999ला कोणी विरोध केला आणि 1990ला जर तुझ्या हिंमत असेल तर पत्र दाखव. अन्यथा हे बघ माझं, मराठ्यांना कुणब्यामध्ये आरक्षण मिळावं 1994ची बातमी वाच, ही बातमी हे वाच. आणि त्यावेळेस ज्यावेळेस राष्ट्रीय मागासवर्ग आयोगासमोर जायचं होतं 1999ला, त्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगासमोर जाण्यासाठी लागणारे जे कागदपत्र होते आणि त्याची जी समिती नेमणार होती, ही ऐक ती बा समिती, ह्या समितीमध्ये मी जनरल सचिव आहे, हे वाच जरा. त्याच्यामध्ये चंद्रकांत भराट याच्यामध्ये सचिव आहे. ही आमची पहिल्यापासूनची मागणी आहे, ही आम्ही चुकीच्या पद्धतीने बोलत नाही. आणि त्या दिवशी 14 डिसेंबर 1999ला राष्ट्रीय मागासवर्ग आयोग श्याम सुंदर यांच्या समोर जी ती मुलाखत दिली, त्या मुलाखतीमध्ये जे मी पुरावे दाखल केले होते, त्या पुरावे दाखल केलेलं हे माझा अर्ज, ही तारीख बघ, हा माझा अर्ज आणि हे माझं नाव खाली बघ. हा इंग्रजीमध्ये असताना याच्यामध्ये काय लिहिलंय, रेकग्निशन ऑफ द मराठा ॲज कुणबीज अँड इन्क्लुजिंग इन द अदर बॅकवर्ड क्लासेस कॅटेगरी. हे जर आमच्याकडे असेल, या पद्धतीने आम्ही जर कामं करत असेल तर तुझे दाखव काम. 1999ला तुझ्या नेत्याने दिलेलं काम दाखव. त्या अगोदरची क्रिया सांगतो तुला. आर्थिक निकषावर आरक्षण असावं आम्हाला कळत नव्हतं. 31 मे 1995ला आम्ही हा मोर्चा काढणार होतो. ज्यावेळेस 23 मार्च 1994ला हा प्रकार झाला त्यावेळेस आम्हाला कळालं. आणि ज्या नेत्याने 23 मार्च 1994चा जी आर काढला त्या गद्दाराला आम्ही विचारलं होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्याला मराठा आणि कुणबी एकत्रित करता येत नाही, म्हणून आर्थिक निकषावर आरक्षण असावं, म्हणून तुम्ही आर्थिक निकषावर आरक्षण असावं म्हणून मोर्चा काढला. म्हणून त्यांचं ऐकून आम्ही 31 मे 1995ला आझाद मैदानावर मोर्चा काढला. पण ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस आम्हाला कळत असताना आम्ही स्वतंत्र बंद केलं. आणि 1999ला जी आज मागणी केली जाते राष्ट्रीय मागासवर्ग आयोगासमोरची, ती मागणी म्हणजे कुणबी आणि मराठा ही आम्ही केलेली मागणी आहे. छावा मराठा युवा संघटन महाराष्ट्र.